नमस्कार. विष्णू सहस्रनामाच्या व्हिडिओच्या मालिकेला सुरुवात झाल्याबरोबर काही लोकांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं होतं की तुम्ही काही विषयावर बोललं पाहिजे, तुमच्यावर झालेल्या आरोपाबाबत बोललं पाहिजे. पण अंधारात केलेल्या गोष्टीवर बोलून आपलं तोंड विटाळण्यापेक्षा प्रभूचं नाव घेऊन त्याला अधिक पवित्र करणं जास्त आवश्यक असतं. म्हणून मी ही मालिका सुरू ठेवतोय. बाकी फार काही विषयावर मला भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. कारण आपलं चांगुलपण आपण सिद्ध करायचं नसतं, ते लोकांनी मान्य करायचं असतं. असो, आज आपण विष्णू सहस्रनामातली पुन्हा आणखी काही 4 श्लोक ऐकूया आणि त्यानंतर त्या नावाचा विचार करू. चला. अनिवर्ते निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षयमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः श्रीधः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गस्यतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीश शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः. ऐकलं? यातलं पहिलं नाव आहे अनिवर्ती. अनिवर्ती म्हणजे रणभूमीतून मागे न हटणारा, जो एकदा रणभूमीवर गेला की मागे हटत नाही. बघा, देवाचं नाव रणछोडदास आहे. देवाचं एक नाव रणछोडदास पण आहे. तो रण सोडला, मथुरेतून तो निघून गेला, रण सोडून निघून गेला, हे आपण ऐकतो. मग म्हणाल रणछोडदास नाव कसं आलं? तो रणभूमीतून अनिवर्ती आहे, रणभूमीतून मागे हटत नाही. तो रणभूमीतून मागे हटत नाही. अर्जुनाला रणभूमीत नेलं आणि सांगितलं लढलंच पाहिजे आणि लढायला लावलं. पण कंसवधानंतर, कंसाच्या मृत्यूनंतर वारंवार होणाऱ्या हल्ल्याला कंटाळून आपली उपस्थिती मथुरेसाठी त्रासदायक आहे हे कळल्यावर तो रणात न जाण्याचा निर्णय घेऊन निघून गेला. म्हणून तो रणछोडदास आहे. तो रणभूमीतून मागे न हटणार आहे. रणभूमीत जायचं की नाही याचा निर्णय घेऊ शकतो. म्हणूनच पांडवांचा शांती प्रस्ताव कौरवाच्याकडे घेऊन गेला होता. बघा, जमलं तर 5 गाव तरी द्या असं म्हणून तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत होता. पण युद्ध होणारच आहे हे कळल्यावर युद्धभूमीत जाऊन ते करायला लावलं. तो रणभूमीतून मागे न हटणार आहे. तो अनिवर्ती आहे. तो निवृत्तात्मा आहे. तो सगळ्या विषयापासून दूर आहे. निवृत्तात्मा तो सगळ्या विषयांच्या पासून दूर आहे. तो संक्षेप्ता पण आहे. ही 3 नावं तर एक सलग अशी घेतली की तुमच्या लक्षात येईल. अनिवर्ती, निवृत्तात्मा, संक्षेप्ता. संक्षेप्ता म्हणजे काय? प्रलय काळी सृष्टीला संक्षिप्त करून सूक्ष्म करणारा. छोटी करून टाकायची, सूक्ष्म करून टाकायचं प्रलय काळाच्या वेळेला, आणि ती सूक्ष्म सृष्टी जपायची. आठवत असेल, प्रलयाच्या वेळेला मत्स्यावतार धारण करताना ईश्वराने आदेश काय दिला होता? आवश्यक असलेल्या सगळ्या घटकांना एका जहाजात घेऊन ते जहाज समुद्रात न्यावं. ते जहाज सुरक्षित नेण्याची जबाबदारी माझी. तो संक्षिप्त करतो आणि हे संक्षिप्त करून पुन्हा सृजनाच्या वेळेला त्या सृष्टीमध्ये आणतो. म्हणून तो संक्षेप्ता सुद्धा आहे. तो क्षेमकृत आहे. सर्वांचं क्षेम, कुशल, मंगल करणारा आहे. तो शिव आहे. नामस्मरणाने पवित्र करणारा आहे. नामस्मरणाने पवित्र करणार आहे. सत्यम शिवम सुंदरम असं म्हणलं ना, त्यातला शिव शब्द पवित्र या अर्थाने येतो. तो नामस्मरणाने पवित्र करणार आहे. तो श्रीवत्सवक्षा आहे. श्रीवत्सवक्षा, वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह ज्याच्या आहे तो, वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह धारण करणारा तो श्रीवत्सवक्षा. तो श्रीवास आहे. लक्ष्मीचा पती आहे. त्याच्यात लक्ष्मी विराजमान आहे. श्रीमंतांवर आहे तो, म्हणजे वेदरूप ऐश्वर्य आहे. आणि अशा ऐश्वर्याने युक्त असलेल्या सगळ्या देवांच्या पेक्षा श्रेष्ठ देवांचाही देव कोण आहे तर तो श्रीमतांवर आहे. आता पुढचा श्लोक ऐकूया आणि त्यातली नावं बघूया. श्रीधः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः. पहिलं नाव यातलं आहे श्रीध.
भक्तांना ऐश्वर्य प्रदान करणारा. आता हे ऐश्वर्य म्हणजे काय? देवानं दिलेलं ऐश्वर्य फार भन्नाट असतं. ते कधीच रिक्त होत नाही, ते संपतही नाही. त्या कवितेसारखं मराठीतल्या, आई असते जन्माची शिदोरी, उरतही नाही, सुरतही नाही आणि उरतही नाही. संपता संपत नाही असं ऐश्वर्य जो देतो तो देव, ते ऐश्वर्य वेगळं. तुम्ही आपलं सोन्या नाण्याच्या मोहरान, चलनी नोटान, सोनं माणिक असलं काही बघणार असाल तर ते ऐश्वर्य नाही. ईश्वरानं दिलेलं भक्तांना ऐश्वर्य देणार आहे. तो ऐश्वर्य संपन्न करतो. ज्ञानाने, विवेकाने, वैराग्याने तो ऐश्वर्य संपन्न करतो. वैराग्याचंही ऐश्वर्य आहे. वैराग्याचंही ऐश्वर्य. तुम्ही म्हणाल वैराग्यात कसं ऐश्वर्य असतं? वैराग्य संपन्न माणूस सुद्धा वैराग्य संपन्न असतो, हे लक्षात ठेवा. तो श्रीश आहे म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. तर श्रीनिवास सुद्धा आहे म्हणजे श्रीमंतांमध्ये नित्यवास करणार आहे. आता हे श्रीमंत म्हणजे पैसेवाल्यांसोबत नाही. जे ऐश्वर्य त्यानं दिलंय, मी जे म्हटलं ना मगाशी, भक्तांना ऐश्वर्य देणारा, असा ऐश्वर्य संपन्न श्रीमंत आणि अशा श्रीमंतांच्या मध्ये वास करणारा तो श्रीनिवास आहे. तो श्रीनिधी आहे. सर्व ऐश्वर्याचा आधार तो आहे. श्रीनिधी. आपल्याकडे बँका म्हणजे निधी असतो, त्या निधी कोशात साठवलेला असतो. तर तो श्रीनिधी आहे. सगळ्या ऐश्वर्यांचा आधार कुठून तयार होत असेल तर तिथून तयार होतं. तो श्री विभावन आहे. कर्मानुसार ऐश्वर्य देणार आहे. तुम्ही कसं कर्म केलंय त्यानुसार ठरवून, कॅटेगरी अ ब क ड 1 2 3, त्या कर्मानुसार तो ऐश्वर्य देणार आहे. पण हे कर्म कसं आहे लक्षात ठेवा. हे कर्म भक्तीचं आहे, हे कर्म समर्पणाचं आहे, हे कर्म श्रद्धेचं आहे. तुम्ही श्रद्धेने, भक्तीने कर्म कराल तर त्यानुसार तो तुम्हाला ऐश्वर्य देतो. काही माणसं ऐश्वर्य मिळावं ही लालसा ठेवूनच जेव्हा भक्ती कर्म करतात, कर्मकांड करतात, तेव्हा त्यांना त्यांच्या कर्मानुसारच ऐश्वर्य मिळतं बरं का. म्हणजे अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम आयु आरोग्य मागणाऱ्यांना इतकुसच दिलं जातं. इतकुसच, तेवढंच पाहिजे ना, घे. तो परमानंद मिळत नाही त्यातून. तो कर्माप्रमाणे ऐश्वर्य प्रदान करतो. तो श्रीधर आहे. श्री लक्ष्मी माया हिला धारण करणारा आहे म्हणून तो श्रीधर आहे. तो श्रीकर पण आहे. श्रीकर म्हणजे पूजन, स्मरण, स्तवन हे केल्यानंतर प्रसन्न होऊन मुक्त कराने जो ऐश्वर्य देतो तो श्रीकर आहे. तो श्रेय आहे, परमकल्याण स्वरूप आहे. श्रेयस्कर असतं. श्रेय परमकल्याण स्वरूप असतं. तो श्रीमान आहे. सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी युक्त असा तो आहे. तो लोकत्रयाश्रय आहे. तीनही लोकांचा आश्रयस्थान तो आहे. भूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक या तीनही लोकांचा आश्रयस्थान तोच आहे. पुढचा आजचा 3रा श्लोक ऐकूया. पक्षस्वङ्गस्यतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः. यातलं त्याचं पहिलं नाव आहे स्वच्छ म्हणजे कमळासारखे सुंदर डोळे. स्वंग मनोहर शरीर असलेला. शतानंद शेकडो प्रकारचे आनंद देणारा. नंदी परमानंद स्वरूप आहे. ज्योतिर्गणेश्वर नक्षत्र समुदायांचा तो ईश्वर आहे. विजितात्मा ज्याने मन जिंकले आहे असा तो आत्मा. सत्कीर्ती सत्य कीर्ती असलेला. छिन्न संशय म्हणजे संशय रहित. त्याच्यावरची भक्ती संशय रहित असली पाहिजे. म्हणजे देव येईल का? आपला घोटाळा काय होतो माहित आहे? ते तुम्ही श्रीमंत दामोदर पंत नाटक बघितलं ना, त्यामध्ये असं ते देवा गणेशा डावीकडून 4था, महादेवा वाचव रे बाबा उजवीकडून 3रा तो सांगत असतो. आपली अडचण काय होते सांगू? आपण इतके संशयाने घेरले गेलेलो असतो की हा देव येईल की नाही मत्तीला वाटत असतं. हा देव मत्तीला येईल की नाही वाटत असतं आणि आपण वेगवेगळे देव बदलत राहतो. अशा संशयाने काहीच होत नाही. ते गाणं बघा भजनातलं, कौन कहता है भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी वल्लभम. त्या अभंगात त्याच्या सारखं बोलवत नाही असं आपण म्हणतो.
तो संशय रहित आहे. एकदा मनातून साथ घालून बघा ना, एकदा मनातून साथ घालून बघा. जन दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती, अशी मनातून साथ चोखामळ्यानं घातली आणि तो चोख्याला भेटायला बाहेर आला. आपली जनी सासरवाडीच्या जाचात कंटाळली हे कळल्यावर तिच्यासोबत दळण दळायला तो आला. तो संशय रहित आहे. तो भक्तीवर संशय घेत नाही. तो येतो म्हणजे येतोच, आणि त्याचं येणं आपल्या हातात आहे. आपल्याला बोलवता आलं पाहिजे, त्या आंतरिक भावनेतून बोलावता आलं पाहिजे. पुढचा श्लोक ऐकूया. उदीर्ण सर्वतश्चक्षुरमीश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः. यातलं पहिलं नाव आहे उदीर्ण. सर्व प्राण्यांच्या मध्ये श्रेष्ठ असा जो आहे तो उदीर्ण. पुढचं नाव आहे सर्वतक चक्षु, सर्वत्र पाहणारा, त्याची नजर सगळीकडे आहे. एक सैन्य आपलं काम करत असतं आणि आपण त्यासाठी एक शेर वापरतो. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता जिस सरहद की निगेबान है आंखें. आपल्या देशाच्या सीमेला सैनिकांच्या डोळ्यांमुळे परकीय शत्रूंना आत येण्याची हिम्मत होत नाही. या भूतलावरच्या सगळ्याकडे बघणारा तो सर्वतक चक्षु आहे. तो अनीश आहे. अनीश म्हणजे काय? त्याचा कुणीही शास्ता नाही, तोच शासक आहे. त्याच्यावर कुणाचं शासन नाही. महाराष्ट्र शासन, संघराज्य, अजून कुणी असं नाही आहे. त्याच्यावर कुणीही शास्ता नाही, त्याचंच शासन सर्वावर चालतं. तो शाश्वत स्थिर आहे, म्हणजे नित्य असून आहे. नित्य आहे, अविकारी आहे, विकार नाही, बदल नाही, शाश्वत स्थिर आहे, कायम स्थिर आहे, नित्य आहे, स्थिर आहे, अविकारी आहे. तो भूषय आहे. हे भूषय नाव रामचंद्रांसाठी लागू होतं बरं का. समुद्र तटाची शय्या करून झोपणारा, समुद्र तटावरच्या भूमीला शय्या करून झोपणारा तो भूषय. जसं समुद्र उल्लंघनाच्या वेळी, लंका गमनाच्या वेळी समुद्राच्या तटावरच रामचंद्र झोपले होते, ते भूषय आहे. तो भूषण आहे. अवतार धारण करताना त्या अवताराची सगळ्याची शोभा वाढवतो, तो भूषण आहे. तो भूती आहे, सर्व विभूतींचं कारण आहे. तो विशोक आहे, तो शोक रहित आहे. तो विशोक आहे, त्याच्याकडे शोक नाहीच आहे. आणि तो शोक नाशक आहे, शोक नाशन आहे. तो आला की दुःख, वेदना, शोक सगळं संपलं. त्यानं हात लावला. लहान लेकरांनी रडून रडून गोंधळ करावा आणि आईने जवळ घेतल्याबरोबर खुदकन हसावं. सगळं दुःख दूर होतं आईनं जवळ घेतल्याबरोबर. तसं तो या सृष्टीचा शोक नाशक आहे. त्याची दृष्टी पडली की वेदना संपते, दुःख संपतं, शोक दूर होतो. अशा शोकनाशकाला पुन्हा पुन्हा वंदन करून आजच्या भागापुरतं थांबूया आणि पुन्हा येऊया पुढच्या भागात अधिक जाणून घेण्यासाठी. 63% पडला संपलाय आणि आता जे उरलंय ते पुढच्या भागात बघूया. नमस्कार.